प्रियव्रत महाराज हे व्रतप्रिय असल्या कारणाने अरण्यामध्ये निघून गेले. उत्तानपाद मात्र त्या ठिकाणी राजा झाला. उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या. एक सुनीती आणि दुसरीचं नाव आहे सुरुची. सुनीती म्हणजे चांगली बुद्धी, नीती, सुनीती नीतीनाम बुद्धी, आणि सुरुची रुचिनाम चव, चांगली चव. बघा त्याच्यामध्ये किती तफावत आहे. चांगली रुची आणि चांगली बुद्धी. अगोदरची होती सुनीती, तिच्यापासून पुत्र झाला ध्रुव. ध्रुव त्या ठिकाणी लहानाचा मोठा होतोय. तर एक दिवस हा उत्तानपाद राजा अरण्यामध्ये फिरत असताना त्याने एक दृश्य पाहितलं. एक सुंदर स्त्री पाहितली आहे. तिचं नाव आहे सुरुची. तिला सांगितलंय माझी पट्टराणी होशील का? तिने सांगितलंय हो पट्टराणी होईल, परंतु माझ्यापासून पुत्र झालेला राज्याचा वारस झाला पाहिजे, आणि जी तुझी पहिली राणी आहे तिला मात्र महालातून बाहेर काढलं पाहिजे. हा उत्तानपाद राजा आहे. हा उत्तानपाद राजा म्हणजे दुसरं कोणी नाही, हा जीव आहे. जी सुनीती नावाची जी धर्मपत्नी आहे, धर्मनीतीने चालणारी चांगली बुद्धी, सुरुचीमुळे काय केलं, तिला बाहेर काढलं, चांगल्या बुद्धीला बाहेर काढलं आणि सुरुचीला आणून ठेवलं. परिणाम यातना, दुःख भोगावं लागलं. कसं दुःख भोगावं लागलं आपण पाहूया. बघा हा उत्तानपाद उलट्या पायाचा, म्हणून त्याचा अर्थ उलट्या पायाचा होतो. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ उलट्या पायाचा, म्हणजे चांगलं सोडून वाईटाच्या मागे लागलेला, त्याला काय म्हणायचं, उत्तानपाद. सुरुचीला पाहितलंय, चल म्हणे माझी पट्टराणी हो. चालतंय म्हणे, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. महालात आणलंय. आता जी सुनीती होती, चांगली बुद्धी होती, तिला मात्र महालाच्या बाहेर काढलंय. महालाच्या बाहेर काढून तिला जुना महाल दिलाय. त्या महालामध्ये राहायची, राजवाड्याकडे फिरकतही नव्हते. तिला पुत्र होता ध्रुव. ध्रुवाचं संगोपन करायची, लहानाचा मोठा करायचे. अगदी त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने त्याचं संगोपन चालू होतं. या सुरुचीपासून एक उत्तम नावाचा पुत्र जन्माला आला. दोघे खेळत असताना, एक दिवस खेळत असताना मुलं, प्रत्येक मुलगा आपापल्या पित्याचं नाव सांगत होता. नाव सांगता सांगता जशी या ध्रुवाची वेळ आली, ध्रुवाला विचारलं, ध्रुवा सांग तुझ्या बापाचं नाव काय? त्या ध्रुवाला मात्र नाव सांगता आलं नाही. का? आतापर्यंत काही कल्पनाच नव्हती. हा माझा पिता आहे, माझ्या पित्याचं नाव आहे. रडत रडत आईकडे गेला आणि आईला सांगू लागला, आई मला आतापर्यंत माझ्या पित्याचं नाव का बरं नाही सांगितलं? बरं सांग ना, माझ्या पित्याचं नाव काय? पित्याचं नाव विचारल्याबरोबर पित्याचं नाव, अरे या राज्याचे जे राजे आहेत ना, हेच तुझे पिता आहेत. उत्तानपाद महाराज हे तुझे पिता आहेत. कारण की ज्यावेळेस सद्बुद्धी बाहेर जाते ना, त्यावेळेस त्या सद्बुद्धीचा पुत्र आहे भक्त. भक्त कोण? हा ध्रुव. कारण की भक्ताला दुष्ट लोक कधीच आठवत नाही, दुराचारी लोक कधी आठवत नाही. मग बाप असेल तरीही आठवत नव्हता. त्यावेळेस त्या सुनीतीने चांगल्या बुद्धीनेच आठवण करून दिली, तो तुझा पिता आहे. जा. कुठलाही विलंब न लावता निरागस, अगदी निरागसपणाने ध्रुव निघाले आहेत. त्या उत्तानपदाच्या मांडीव जाऊन बसले आहेत. जसं या ठिकाणी सुरुचीने पाहितलं, सुरुचीने पाहितलंय,
अगदी वाईट वाटलं तिला. अरे माझ्या पुत्राच्या जागेवर अरे ध्रुव बसलाय, नाही त्याला बसू देणार नाही, बसू देणार नाही. धावत धावत गेली. उंच सिंहासनावरती बसलेला तो ध्रुव फरफडत फरफडत ओढत खाली काढला आणि अशा पायऱ्यावरून लोटून दिला. तो गणगळत गणगळत असा खाली आला आणि त्याला सांगतेय, बघ ह्या जर गादीवर बसायचं असेल, जा अरण्यामध्ये तपश्चर्या कर आणि तपश्चर्या करून त्या ठिकाणी त्या देवाला माग की मला सुरुचीच्या पोटाला जन्माला घाल. ज्यावेळेस तू माझ्या पोटी जन्माला येशील तरच या गादीवर तू बसशील, अन्यथा तू गादीवर बसण्याचा अधिकारी नाही आहेस.